नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. पनवेल मनपाचा अंधेर नगरी चौपट राजा कारभार. रेड विंग हॉटेलच्या अनधिकृत टेरेस हॉलवर कारवाईऐवजी रेड कार्पेट. नोटीस दिली, विसरून जा. अर्ज आला, तत्काळ कारवाई थांबवा. पनवेलमध्ये कायदा म्हणजे फक्त कागदी घोडे. बोला. पनवेल महानगरपालिकेच्या छाताडावर बसून नवीन पनवेल पुलाच्या साक्षीने रेड विंग हॉटेलने टेरेसवर मस्तपैकी हॉल ठोकलाय आणि अनेक वर्षांपासून त्यांची कमाई पण सुरू आहे. आणि आपली धाडसी पनवेल मनपा तक्रारी घ्या, नोटिसा पाठवा, बैठका करा, पण कारवाईच्या नावाने शिमगा. अधिकारी बदलले तरी हॉटेल मालकावरची माया काही कमी होईना. मानवाधिकार कार्यकर्ते डॉक्टर मुनीर तांबोळी अक्षरशः पिच्छा पुरवून थकले. आयुक्तांना भेटले, अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले. ऑगस्ट 2024 मध्ये कायद्याचा बडगा उगारल्यासारखं करून MRTPची नोटीस दिली गेली. 32 दिवसात बांधकाम हटवा, नाही तर अशी धमकी दिली. पण हॉटेल मालकाने जणू ती नोटीस कचऱ्याच्या डब्यात टाकली. प्रशासन थंड. डॉक्टर तांबोळीने पुन्हा आयुक्तांसमोर टाहो फोडला तेव्हा 24 तासांची अंतिम नोटीस निघाली, पण ती पण हवेतच विरली. नागरिक आता विचारतायत, साहेब इथे कायदा आहे की फक्त ओळख? आणि मग आला प्रशासनाचा मास्टर स्ट्रोक. डॉक्टर तांबोळींनी हार मानली नाही. 7 मार्च 2025 ला पुन्हा ऑनलाईन तक्रार केली. आता वाटलं काहीतरी होईल, पण झाले उलटेच. हॉटेल मालकाने तब्बल 10 दिवसांनी म्हणजे 17 मार्चला अचानक हे अनधिकृत बांधकाम कायदेशीर करण्यासाठी अर्ज टाकला. आणि चमत्कार बघा, दुसऱ्याच दिवशी 18 मार्चला विद्यमान प्रभाग अधिकारी रुपाली माने यांनी तक्रारदाराला उत्तर दिलं, सॉरी आता कारवाई करता येणार नाही कारण त्यांनी अर्ज केलाय. अहो, म्हणजे वर्षभर डोळेझाक करायची, नोटिसांना किंमत द्यायची नाही आणि तक्रार आली की अर्ज आला म्हणून कारवाई थांबवायची? ही कुठली पद्धत? डॉक्टर तांबोळींचा थेट आरोप आहे की ही सगळी मिलीभगत आहे. अनधिकृत बांधकामाला वाचवण्यासाठीच प्रशासकीय अधिकारी एवढे तत्पर झाले आहेत. जी तत्परता कारवाईसाठी दाखवायला हवी होती ती अर्ज घेऊन कारवाई थांबवण्यासाठी दाखवली जात आहे. दाल में कुछ काला नहीं, यहाँ तो पूरी दाल ही काली है बॉस. डॉक्टर तांबोळींनी प्रभाग अधिकारी, उपायुक्त रवी किरण घोडके आणि खुद्द आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे वारंवार दाद मागितली, पण प्रतिसाद शून्य. फक्त कागदी खेळ आणि वेळ काढूपणा. आता तर अर्ज आलाय हे नवं कारण मिळालंय. प्रभाग अधिकारी रुपाली माने यांनी हॉटेलला वाचवण्यासाठी दाखवलेली ही सेवा, तत्परता संशयाच्या भोवऱ्यात आहे. आयुक्त साहेब आता बोला. पनवेलकरांचे डोळे आता फक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे लागले आहेत. ते या उघड मनमानीवर, कायद्याच्या सरळ सरळ अपमानावर कारवाईचा बडगा उगारणार की आपल्याच अधिकारांच्या पळवाटेला मूकसंमती देणार? पनवेल मनपाची उरली सुरली पत आता आयुक्तांच्या निर्णयावर अवलंबून आहे. बघूया पुढे काय होतंय. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.